पण एक दिवस खाल्लं तर त्यांना काय फरक पडतो? ते काय घरी खातात आम्ही विचारतो का त्यांना? आम्ही गेलेलो त्यांना घरी काय खातात बघायला. ते किती वेळा डालमुंडी खातात त्यांना विचारा जाऊन. विश्वनाथ भोईर यांचा आवडता खाणं डालमुंडी आहे. त्यांनी नाही सांगावं मला. डालमुंडी हा आता आमचा आगरी समाजाचा एकदम हे आहे म्हणजे, आणि ते लोक पण येतात ना, जितेंद्र आव्हाडसारखे लोक पण खायला येतात. पण जितेंद्र आव्हाडांचं कसं माहीत आहे का, आधी श्रीरामांना मांसाहारी ठरवलं, आता श्रीकृष्ण जयंती होती तेव्हा पण मांस खाणार. ते कुठेतरी एका विशिष्ट समाजाला खुश करण्यासाठी ते बोलत असतात. आता श्रावण आहे, श्रीकृष्ण जयंती आहे, आपलं 15 ऑगस्ट आहे, ज्ञानेश्वर महाराजांचा जन्मदिवस. हे सर्व असताना हा एका का करावा बरं? महापालिकेने काय जी.आर. काढला आहे, मांस चिकन यांची दुकानं बंद. खायचं कोणाला हे केलं आहे त्यांनी खावं ना, त्यांच्या घरात खावं, हॉटेलात जावं, कुठेही जावं. खायचं बंद नाही केलं ना. मांस आणि मटण आणि चिकनची दुकानं बंद ठेवायची त्या दिवशी. तर एवढं कारण असताना जर त्यांना ते खावंसं वाटतं त्यांच्या सर्व सहकारी पक्षांना, तर मग आता आपण बोलतो सबभूमी गोपालकी आहे, आणि त्या गोपालाच्याच जयंतीला जर मांसाहार करणार, काही ठिकाणी मांस वाटलं गेलं आहे 1000 किलो, 2,000 किलो. तर हे यांचं हिंदुत्व असेल तर ते त्यांना लकलप माहिती. पण हे चुकीचं आहे, ते चुकीचंच आहे. एक दिवस नाही खाल्लं तर काय फरक पडतो? खा तुम्ही तुमचं गप्पी, पण एक दिवस दुकानं बंद असणं हे चांगलं आहे ना. ते एवढ्या 3 विभूतींच्या ह्या आहेत, तर त्यावेळेला दुकानं बंद असली तर काय फरक पडतो? माणूस तसा पण कुठेही जाऊन खातो ना.